नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, नोकरी करत असताना गृहिणीसाठी किंवा इतर मुलं जे काही काम करून पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी राहिलेल्या दिवसांमध्ये कसा प्लॅन करावा आणि कशा पद्धतीने पोलीस भरतीमध्ये यश मिळवावं आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा मिळून जाईल। चला मित्रांनो, पोलीस व्हायचंय म्हटल्यानंतर तुम्ही फिट असणं तर खूप गरजेचं आहे। तुमच्या आरोग्याला सांभाळून जॉब करत करत सुद्धा पोलीस भरती होता येतं का, याबद्दल बरेच विद्यार्थ्यांची चिंता असते। आजकाल जर विचारात घेतलं, गव्हर्नमेंट नोकऱ्या सोप्या राहिल्या, या परीक्षेसाठी सुद्धा 20 लाख फॉर्म येणार आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा। कुठल्याही गव्हर्नमेंट नोकरी लागण्यासाठी कॉम्पिटिशन तर वाढलेलंच आहे। एका जागेसाठी 100 अर्ज येतात। किती येतात? एका जागा जेव्हा एक निघते तेव्हा 100 अर्ज त्या जागेसाठी येत असतात आणि म्हणजे एकाच 100 99 विद्यार्थी फेल का होतात याबद्दल सुद्धा आपण चर्चा करू। सर्वात प्रथम लक्षात घ्या, तुम्हाला तुमचा वेळेचं मॅनेजमेंट आहे का, हे फार मॅटर करतं। वेळ खूप महत्वाची आहे, वेळेचं नियोजन करायचंय तुम्हाला। वेळ नियोजन करत असताना तुमचा कामाचा टाइम व फॅमिली टाइम सोडून आपल्याला अभ्यासासाठी प्रॉपर किती वेळ देतो याकडे जाणीवपूर्वक लक्ष असलं पाहिजे। पोलीस भरती करत असताना जवळपास साधारणपणे लक्षात घ्या, जेव्हा 10,000 जागा येतात त्यामध्ये 1 लाख लोक हे ग्राउंड मध्ये पास झालेले असतात। 1 लाख लोक ग्राउंड मध्ये पास झालेले असतात, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो 1 लाख कॉम्पिटिशन आपल्या मागे असतं। त्यामुळे तुम्हाला नियोजनबद्ध अभ्यास करणं गरजेचं आहे। आपण चुकतो कुठे? प्लॅनिंग मध्ये। प्लॅन आपला कसा होतो? आपण करतो सगळं, पण आपला प्लॅन कसा होतो की आपल्याकडे आराखडा नसतो। काय नसतो? आराखडा। जे की ग्राउंड आणि लेखी परीक्षा। समजा तुमचं ग्राउंड आज झालेलं आहे, ग्राउंड मध्ये तुम्हाला 40 मार्क पडलेत, लेखी परीक्षेमध्ये 70 मार्क पडलेत। तुम्ही लगेच त्याचं काय करायला पाहिजे की माझं मागच्या वर्षीचं माझ्या कास्टचं, समजा ओबीसी कास्टचं मेरिट हे 132 होतं, तर मला किती मार्क कमी पडतात, मला कोणत्या घटकामध्ये मार्क वाढवणं गरजेचं आहे, यालाच म्हणायचं पोलीस भरतीचं प्लॅनिंग मित्रांनो, लक्षात ठेवा। आता ते प्लॅनिंग करत असताना दिवसभरामधला अभ्यासाचा वेळ किती असावा हे बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे असतं, समस्या असते। दिवसभरामध्ये तुम्ही जर मित्रांनो 8 तास जॉब करत असाल तर 8 तास तुम्ही घरचं काम व इतर करा व 8 तास अभ्यासाला द्या। म्हणजे हे 24 तास आपलं शेड्यूल बिझी असलं पाहिजे, लक्षात ठेवा, बिझी। 8 तास अभ्यासामध्ये तुमचे क्लास असतील, समजा तुम्ही कुठे क्लास करत असाल तर क्लासचे 3 तास सोडून द्या, पण तुमचा डेली 5 तास अभ्यास होणं गरजेचं आहे। आणि हे मागचे 6 महिने कंटिन्यू, एकही दिवस त्याच्यामध्ये खंड न पडता व्यवस्थितरित्या क्लास होणं आवश्यक आहे। एकही दिवस खंड नाही पडला पाहिजे, ठीक आहे। एकही दिवस त्याच्यामध्ये खंड पडला नाही पाहिजे। या कारणास्तव सांगतोय की तुम्हाला या काळामध्ये क्लास करायचे 3 तास आणि 5 तास रेग्युलर अभ्यास करणं गरजेचं आहे, बरोबर? रेग्युलर अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यामुळे काय होईल की आपला 5 तासाचा अभ्यास काय केलाय ते सुद्धा नियोजनबद्ध लिहून ठेवा मित्रांनो। तुम्हाला लक्षातच राहत नाहीये, लिहून ठेवा आपण अभ्यास काय केलाय। आज समजा 2 तास मी मराठी वाचले, कोणता टॉपिक वाचलाय, मी 3 तास जीएस वाचले, कोणता टॉपिक वाचलाय हे लिहून ठेवा। दुसऱ्या दिवशी मी 2 तास गणित सोडवले, 3 तास मी बुद्धिमत्ता सोडवले, मराठी वाचले, हे सगळं लिहून असलं पाहिजे आपल्याकडे। म्हणजे आपल्याकडे एका महिन्याच्या शेवटी आपल्याकडे एक रिपोर्ट कार्ड येईल की मी एवढा अभ्यास पूर्ण केलाय, याच्या पुढला अभ्यास माझ्याकडून बाकी आहे। तसेच ग्राउंडच्या बाबतीतलं विचारात घेतला मित्रांनो, एक सगळ्यांनाच माहित आहे, या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहित आहे, मला ग्राउंडला मार्क पडल्याशिवाय लेखी परीक्षेला बसता येत नाही। आता फॉर एक्झाम्पल तुमचे इव्हेंट आहेत, महिलांसाठी 800 मीटर, 100 मीटर गोळा आहे, पुरुषांसाठी 1600 मीटर, 100 मीटर गोळा आहे। आता मला सांगा, याच्यामध्ये आपल्याला 50 मार्काची रेंज आहे। 50 मार्कापैकी आपल्याला दर आठवड्याला किंवा दर 15 दिवसाला आपल्याला आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या कोणत्या इव्हेंटमध्ये आपली प्रगती झाली
आणि कोणता इव्हेंट आपल्यासाठी कमतरता भासतोय याकडे आपली जाणीवपूर्वक लक्ष असणं गरजेचं आहे मित्रांनो. जाणीवपूर्वक त्याच्यावर काम करणं, अभ्यासू वृत्तीनं त्याच्यावर लक्ष देणं हे गरजेचं आहे. लक्षात घ्या. काय होतं, 5-50 पोरांचा क्राऊड असतो. अकॅडमीचा विचार घेतला, 50 पोरांचा क्राऊड असतो, एक पोरगा गोळा टाकतो, 49 त्याला गाईड करतात. 49 काय करतात, त्याला गाईड करतात. त्याच्यामुळे तुमचा वेळ वाया जातोय का? त्या कालावधीमध्ये आपण काय करायला पाहिजे, आपण एनर्जिक राहिलं पाहिजे, आपण म्हणजे एकदम फिट असलं पाहिजे, आपण एक्सरसाइज करून टाईट असलं पाहिजे. मित्रांनो, एकदा म्हणजे आपण आपलं अंग जेव्हा गरम असतं त्यावेळेस एकदा गोळा टाकून बघा आणि फक्त बोलत असताना गोळा टाकून बघा आणि विद्यार्थी तिथंच खचतो. कुठं? जेव्हा एखादा विद्यार्थी 20 मार्काचा गोळा टाकतो, 15 मार्काचा गोळा टाकतो, 15 मार्काचा गोळा टाकतो, तेव्हा राम्या सोम्या गोम्या आमल्या, त्याच्यानंतर आज्या, त्यानंतर बरेच असे विद्यार्थी जे असतात. म्हणजे एक सांगायचं म्हणजे राम्या सोम्या गोम्या, डोम्या ठोम्या कोंड्या बाप्या हे सगळे काय करतात, फक्त त्या विद्यार्थ्याकडे बघत असतात. मित्रांनो, एक विद्यार्थी टाकत असताना गोळा, त्याच कालावधीमध्ये तुम्ही डिप्स करा, तुमचं अंग गरम करा, त्या जोशनी श्वास घ्या आणि गोळा फेका. तुमचा कॉन्फिडन्स तिथे वाढलेला असेल आणि तुमचा गोळा जेव्हा चांगला जातो, दूध में शक्कर, संपला विषय. जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स या गोळ्याच्या बाबतीत येतो त्यावेळेस तुम्हाला काय होतं, तुमच्यामध्ये ग्रीप दिसून येते. ग्राउंडमध्ये अजून काहीतरी आपल्याला जास्त करावं असं वाटतं आणि आपण कॉन्फिडेंटली एक दिवस ती आउट ऑफ ची लाईन पार करत असतो. ठीक आहे. म्हणजे या चुका आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. 100 मीटरच्या त्या 30 बाबतीत आहे, 1600 मीटरच्या 30 बाब आहे, सगळ्या गोष्टीच्या बाबतीत तेच आहे. म्हणजे आपल्याला एनर्जिक राहून प्रत्येक इव्हेंट आतापासून पार करायचंय. तो सराव आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो आगामी काळामध्ये आपल्याला या पोलीस भरतीमध्ये ग्राउंडमध्ये चांगले मार्क मिळवता येणार आहेत. लक्षात घ्या. कशामध्ये? ग्राउंडमध्ये चांगले मार्क मिळवता येणार आहेत. ज्या विद्यार्थ्याला ग्राउंडमध्ये चांगले मार्क येतात तो लेखीमध्ये ऑटोमॅटिकली कॉन्फिडंटली अभ्यासाला लागत असतो. मित्रांनो, लक्षात घ्या. मी अशा केसेस पाहिल्यात, ग्राउंड मध्ये चांगले मार्क आले, लेखीमध्ये त्याला थोडस पुशअप केलं की तो काय करायचा, डायरेक्ट 70 ची 75, 75 ची 80, 80 ची 85, 85 ची 90, लेखीमध्ये तो काय करायचा, मार्क घ्यायला लागतो. म्हणजे तुमचा वीक पॉइंट तुमचं ग्राउंड असलं नाही पाहिजे. तुम्ही जर काटावर पास असाल आणि महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत रेकॉर्ड आहे, हे खरं आहे, सत्य आहे की नाही मला एवढं सांगा तुम्ही. आतापर्यंत रेकॉर्ड आहे मित्रांनो, काटावर पास म्हणजे समजा 32 मार्काला मेरिट लागले आणि 32च मार्क असतील तर तुमचं तिथे काम होणं थोडस अशक्य असतं. जर त्या 32च्या ऐवजी 38 मार्क असतील आपल्याला तर आपल्याला लेखीला सुद्धा या मार्काचा म्हणजेच ग्राउंडच्या मार्काचा फायदा होतो आणि त्या ग्राउंडचं कॉन्फिडन्स मी दुसऱ्यापेक्षा मेरिटपेक्षा 6 मार्क प्लस आहे हे त्या विद्यार्थ्याच्या डोक्यात असतं आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याला ग्राउंड मधले मार्कच लेखी परीक्षेसाठी पुशअप करतात आणि विद्यार्थी मित्रांनो ते ग्राउंडच्या मार्क प्लस लेखीचे मार्क जेव्हा ऍड होतात त्यावेळेस त्याचं मेरिट मध्ये नाव येतं आणि त्याच कारणाने मित्रांनो 99 पोरं घरी राहतात आणि एक पोरगा म्हणजेच सक्सेस झालेला असतो. लक्षात ठेवा. दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की तुम्ही मागच्या किती भरत्या दिलात आणि किती वेटिंगला होतात, तुम्हाला किती जवळ गेला होता याला महत्व नाही. तुम्ही सिलेक्ट झाला नाहीत म्हणजे तुम्हाला 0 मार्क पडले होते मागच्या भरतीला, फक्त तुम्ही अनुभव घेतलाय. म्हणून सराव, कॉन्फिडन्स, ग्राउंड मधले मार्क आपल्याला मोटिवेट करणार आहेत लेखी परीक्षेला. लेखी परीक्षेचं काय केले आपण आतापर्यंत, त्याचं लिखाण 2 पेज खराब होऊ द्या, सरळ 2 पेज खराब होऊ द्या, 2 पेज खराब झाले तरी चालतील, पण आगामी काळामध्ये पोलीस भरतीमध्ये मार्ग आपल्याला कसे ग्रोथ करता येईल याकडे आपलं जाणीवपूर्वक लक्ष असलं पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय शिकलात, हा व्हिडिओ 5ही लोकांनी बघितला असेल तरी 5 मध्ये एकाही विद्यार्थ्याच्या मनात ठिणगी पडली असेल तर या व्हिडिओचं सार्थक झाला असेल. हा व्हिडिओ संपूर्ण बघणाऱ्यांनी नक्कीच मला कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी व HP अकॅडमी YouTube चॅनलवर असल्या कारणाने तुम्हाला
मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र पोलीस.